औंढा शहरामध्ये नगरपंचायत ठरवल्याने शहराच्या मुख्य रस्त्यावरती खेड्यांमध्ये पाणी साचून दुर्गंधी साम्राज्याने नागरिक झाले आहेत त्रस्त। औंढा नागनाथ येथील नगरपंचायत नगरसेवक उपाध्यक्ष नगराध्यक्ष हरवल्याने मुख्य रस्त्यावरती खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याने घाणीचे साम्राज्यामुळे नागरिक झाले आहेत त्रस्त। औंढा शहराच्या मुख्य रस्त्यामध्ये अनेक वर्षांपासून खड्डेच खड्डे असल्याने शहराच्या मुख्य रस्त्यावरती खड्ड्यांमध्ये पाणी साचून साचलेल्या पाण्याची दुर्गंधी ये जा करणाऱ्या शाळकरी तसेच नागरिक भाविक विद्यार्थी त्रासले आहेत। परंतु औंढा नगर पंचायत ठरवल्याने औंढा शहरवासी नगरसेवक नगराध्यक्षांना साचलेल्या घाणीच्या पाण्यात शोधून पण सापडणार नाहीत अशी अवस्था औंढा शहरामध्ये निर्माण झाली आहे। औंढा शहराचा मुख्य रस्ता हा श्री नागनाथ देवस्थान ते नगरपंचायत मार्ग जाण्याचा आहे, परंतु या मुख्य रस्त्यावर शहराचे व्यापारी बाजारपेठ आहे। तालुक्यामधील नगरवासियांना खरेदी करण्यासाठी या मुख्य रस्त्यावरतीच ये जा करीत खरेदी करावी लागते। औंढा शहरामध्ये विकासाच्या नावावरती विकास हा खड्डेमय असल्याने नगरसेवक नगराध्यक्षा नगरसेविका तसेच नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी या घाणीच्या साम्राज्यामध्ये खरेदी करण्यासाठी आवर्जून यावे अशी औंढा शहर येथील व्यापारी वर्गाची मागणी होत आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। औंढा नागनाथ शहर हे श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाचे तीर्थक्षेत्र आहे। या मुख्य रस्त्यावरती अनेक वर्षापासून एक घाणीचं साम्राज्य आहे। ही नगरपंचायत याकडे कधी लक्ष देणार? औंढा नगरपंचायतच नव्हे, औंढ्यामध्ये एकूण 17 पैकी 9 नगरसेवक हे शिंदे गटाचे असून सुद्धा औंढा नगरीमध्ये घाणीचं साम्राज्याचा ढीग साचलेला दिसतो। गेल्या अनेक वर्षापासून मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी, सुधील रस्त्यावर दोन्ही बाजूने नाली नसल्यामुळे लोकांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि प्रत्येक गुरुवारी बाजाराच्या दिवशी बाजारात करणाऱ्या ग्रामीण भागातील आलेल्या शेतकऱ्यांना याचा फार मोठा सामना करावा लागतो। स्थानिकचे आमदार विद्यमान संतोषराव बागर साहेब हे असतानासुद्धा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतानासुद्धा औंढा नगरीमध्ये फार मोठं घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं असून याकडे संबंधित अधिकारी व येथील प्रशासन कधी जागे होते याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे। औंढा शहरामध्ये अनेक वर्षापासून हे घाणीचं साम्राज्य आहे। हे घाणीचं साम्राज्य नागरिकांनी किती दिवस सहन करणार आहात, याबाबत आपण काय सांगणार आहात? आता कितीक वर्षापासून हे असंच चालू, इथं कोणी नगरपंचायतवाले लक्ष देत नाही, कोणी लक्ष देत नाही। इथं काही टाकायचं हे इथं पुन्हा एवढं घाण, इकडं काही नाही, नुसतं कामापुरताच मामा करायला, तर कोणी काय काम करायला काय नाही। इथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकाला किती त्रास आहे, गाडी आली पाणी उडतंय। हा रस्ता मुख्य श्री नागनाथ मंदिराचा आहे। या रस्त्यावरती घाणीचं साम्राज्य अनेक वर्षापासून निर्माण झालेलं आहे। याकडे नगरपंचायत ही कशा पद्धतीनं पाहती? लक्षात देत नाही नगरपंचायतला, काय घेणं देणं नाही। गणपती किंवा महालक्ष्मीच्या वेळेस जरासं डस्ट आणून टाकतात, ती पहिल्या पावसात उडून जाते, धुमार कोणी येत नाही, काय नाही, जसं आहे तसंच पुन्हा काहीच नाही, काही फरकच पडे ना कोणाला, काही लक्ष द्यायला वेळच नाही, जे ते त्याच्याच कामात बिझी येतात। नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेविका नगरसेवक यांनी या मार्केटला खरेदी करण्यासाठी अशा घाणीच्या साम्राज्यामध्ये यावं अशी व्यापारपेठमधील व्यापाऱ्यांची मागणी होत आहे। याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, सगळ्यांनी यायला पाहिजेत, बघायला पाहिजे तिथे येऊन काय काय नाही। आता हे तर मेन रस्ता आहे, येणारे टुरिस्ट गाड्या बी येतात जातात, त्याला बी कसं वाटत असेल बघितलं काय औंढा शहराचा विकास आहे काय नाही। जिकडं पावा तिकडे चिखल आहे, जिकडं पावा तिकडे घाणच, कोठे जायचं तर सारखंच लगे, तिथून तितका रस्ता केला, इकडं न करायला काय झालं, कमीत कमी गटू तरी टाकून द्यायला पाहिजे। हाच रस्ता नगरपंचायतला जाण्यासाठी आहे। हो, नगरपंचायतचे कर्मचारी घाणीच्या साम्राज्यामधून कधी फिरकतात का? नाही नाही, त्याचं काही लक्षात नसते, त्याला काही नाही, त्याच्या वार्डातलं काम करतात, इकडे यायची काही कोण लक्ष देत नाही। पाहा का उडायला नगरपंचायतला आम्ही म्हणलो होतो, ते म्हणजे खासदाराकडे प्रॉब्लेम आहे, आमदाराकडे प्रॉब्लेम आहे, तर गिरायकाला यायला इतका प्रॉब्लेम व्हायला, त्रास व्हायला, बघावं नगरपालिकेने आमचं म्हणणं आहे बाबा, पाणी समोर जा बोलचे ते लई प्रॉब्लेम व्हायला इथं। त्या पाण्यामुळे आम्हाला एवढा अतिशय त्रास आहे की अजिबात इकडं गिरायक यायलासुद्धा म्हणजे तयार नाही यायला, कारण त्या पाण्याचा एवढं काय आम्हाला त्रास व्हायला आहे। कारण गिरायकाला गाडीने पण येता येणं आणि कोणत्याच गोष्टीमुळं त्याचं काही गिरायकाचा हे होईन झाला आहे, कारण की
पाण्यानं ते पाणी तर साचणं, लेकराची शाळेच्या लेकराची परेशानी, दर्शनाला आलेल्या भाविकाची परेशानी, प्रत्येकाची इथं परेशानी इथं होत आहे. आणि काउंटरला म्हणजे अजिबात इथं गिऱ्हाईक घ्यायला सुद्धा तयार होईन आहे. कारण कशामुळे पाणी जे आहे ह्याचं कधी हे होणार आहे ह्याचं नगरपंचायतनं दक्षता घ्यायला पाहिजे.